बँक म्हणजे केवळ पैशांची देवाणघेवाण करणारी संस्था नव्हे. खऱ्या अर्थाने बँक म्हणजे अशी संस्था जी समाजातील प्रत्येक घटकाला आर्थिक अंगाने सक्षम करेल, त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी प्रयत्न करेल. होय, हे जपलंय आपल्या जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेने. तळागाळातील गरीब नागरिकांपासून तर मध्यमवर्गीय, उद्यमशील, तरुण, महिला आणि नवनिर्मितीसह स्वतःचा, समाजाचा, राष्ट्राचा सातत्याने ध्यास घेणारी जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँक अमरावती 7 ऑक्टोबर 2000 मध्ये जिजाऊ बँकेची बीजं रोवल्या गेली आणि केवळ 22.75 कोटीच्या ठेवीने सुरू झालेली ही बँक आज 351 कोटींची ठेवी असणारी बँक झाली आहे. बहुजन हिताय, बहुजन सुखाय या ब्रीदाचे स्वप्न पाहणारे बँकेचे संस्थापक अध्यक्ष माननीय अविनाशजी कोठाळे आणि त्यांच्या समवेत भविष्यातील स्वप्न सत्यात उतरविणाऱ्या संचालक मंडळांनी हे सिद्ध केलंय. सांगताना मला आनंद होतो की साधारणतः 3500 लोकांना आपण कर्ज दिलेलं आहे आणि या 3500 लोकांमध्ये विविधांगी प्रकारचे लोक आहेत, ज्यामध्ये एंटरप्रेन्युअर्स असतील, ज्यामध्ये स्वयंरोजगार उद्योजक असतील, काही लोक किराणा व्यावसायिक आहे, काही हॉटेल व्यावसायिक आहे, काही बिल्डर्स आहेत. की या बँकेत येणारा प्रत्येक माणूस त्याला पाहिजे ती आर्थिक मदत बँक करते. विविध मान्यवरांनी बँकेचे संचालकत्व स्वीकारले. आता मला सांगताना तर अत्यानंद होतो की या बँकेमधले जे संचालक आहेत, डॉक्टर सुनील देशमुख हे राज्यमंत्री होते. त्याच्यानंतर आत्ता विद्यमान आमदार आणि कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे हे होते मागच्या वडीमध्ये. आत्ताही ते आहेत आणि आता ते खासदार झालेले. म्हणजे खासदारासारखा माणूसही आमच्या बँकेमध्ये आहे आणि त्या प्रत्येकाचं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन असते. मी समाजाला काय देऊ शकतो, माझ्या अमरावतीकरांना मी काय देऊ शकतो, ही त्यांची भूमिका असते. माननीय राजेंद्र जाधव, विद्यमान उपाध्यक्ष, हे सुद्धा आपले अमूल्य योगदान बँकेसाठी देत आहेत. आता आमचे जे उपाध्यक्ष आहे सन्माननीय राजेंद्र जाधवजी, हे त्याची 300 कोटीची फॅक्टरी आहे, जाधव ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची स्वतःची, आणि त्यांचं तर 500-600 कोटीच्या वर काम आहे एकूण ग्रुपचं. आणि हे सगळं असताना ते सुद्धा बँकेला वेळ देतात. सर्वांना जय जिजाऊ. मी राजेंद्र जाधव. माझे इंडस्ट्रीज आहेत काही आणि त्याच्या व्यतिरिक्त जसं जाधव ग्रुप हे अमरावतीचं 50 वर्षापासून इंडस्ट्रीमध्ये आहे. मी एक शेतकऱ्याच्या घरातून वर आलेलो, लहानपणापासून शेती हे माहिती होतं. पण हे सगळं बिझनेस करत असताना आम्ही बघितलं की आपल्या समाजातले काही होतकरू लोक आहेत की त्यांनाही आमच्याकडे बघून बिझनेसमध्ये यायचं असं वाटत होतं. पण त्यावेळेस कर्ज हे उपलब्ध होत नव्हतं, फार लिमिटेड कर्ज मिळायचं. स्पेसिफिक इंडस्ट्री म्हटलं तर MSFC होती, तीच कर्ज द्यायची. बाकी कोऑपरेटिव्ह बँक्स किंवा अदर बँक्स जे आहे ते कोणालाही असं कर्ज द्यायचे नाही. म्हणून आम्हीच विचार केला, माननीय पुरुषोत्तमजी खेडेकरांनी जेव्हा आमच्यासोबत एक मिटिंग झाली होती तेव्हा 1998ची गोष्ट आहे, 97-98ची गोष्ट, आणि म्हणाले राजू भाऊ, तुम्ही बिझनेस करताय, आपल्या समाजातल्या लोकांनाही पण बिझनेसमध्ये आणावं लागेल, याच्यासाठी आपल्याला काय करता येईल. तर तेव्हा अविनाश कोठाळे आणि आम्ही दोघं मिळून एक विचार केला, बिझनेस करण्यासाठी फंड्स पाहिजे असतात, पण फंड अवेलेबल इझिली मिळत नाही. मग काय करायचं, तर एक बँक उघडायला पाहिजे. म्हणून आम्ही जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँक याची निर्मिती केली, जी की 2000 साली सुरुवात झाली. संपूर्ण विदर्भात आज बँकेने आपले कार्यक्षेत्र विणलंय. त्यात विशेषत्वाने नागपूर, यवतमाळ, अकोला, दर्यापूर, चांदूर बाजार, परतवाडा, अचलपूर आणि अमरावती शहरात वॉलकट कंपाऊंड, गाडगेनगर, मोतीनगर, कठोरा रोड, साईनगर या भागातील ग्रामीण तसेच शहरी नागरिकांना बँक सेवा देत आहे. मराठा सेवा संघाचे संस्थापक माननीय खेडेकर साहेबांच्या विजनने सुद्धा आज बँकेचे विद्यमान आणि माजी संचालक समाजाची प्रगती साधत आहेत. आर्थिक संपन्न करण्यासाठी समाज जोपर्यंत आर्थिक संपन्न होत नाही तोपर्यंत राष्ट्र आर्थिक संपन्न होणार नाही, यावर बँकेचा प्रचंड विश्वास आहे. आणि म्हणून आदरणीय खेडेकर साहेब मराठा सेवा संघाचे जे अध्यक्ष आहेत, संस्थापक अध्यक्ष आहेत,
त्यांनी एक फक्त हे सांगितलं होतं की अशी एखादी समाजासाठी बँक असावी जी तत्परतेने कमी व्याजदरात कर्ज देईल, आणि म्हणून मग बँकेने आता धोरण आखलेलं आहे, तुम्हाला जो व्याजदर पाहिजे असेल तो बँक देईल. बँकेच्या माध्यमातून समाजातील ज्या मान्यवर नागरिकांनी कर्ज घेऊन आपली आणि समाजाची प्रगती साधली आहे ते मोठ्या स्वाभिमानाने बँकेविषयी बोलताना म्हणतात. मेघा सुहास काळे, मी ऑरेंज सिटी पेट्रोल पंप याची डीलर आहे. जिजाऊ बँकेने खूप मदत केलेली आहे. जवळपास त्यांनी मला 3 कोटीचं लोन दिलं आणि जिजाऊ बँकेने मला जे काही प्रोत्साहन दिलं त्याच्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते. कोठाळे सर त्यांचेसुद्धा खूप खूप धन्यवाद मानते. मी एक गृहिणी होती. मला माझा छोटासा काहीतरी बिझनेस तर करायचा होता, परंतु मला पैशाची साथ नव्हती. त्यासाठी मला जिजाऊ बँकेने आपल्या कर्ज दिलं. जिजाऊ बँकेने माझ्या स्वप्नाला सत्यात उतरवलं. मी जिजाऊ बँकेची खूप खूप आभारी आहे. आम्ही सर्व कुटुंब शेतकरी कुटुंबातला आहोत आणि मुख्य पीक इथं कपाशी आहे. नोकरीच्या मागे न लागता 2014 पासून आम्ही छोटीशी सुरुवात केली. गावखेड्यात खेडा खरेदी करत होतो. परत अपडेट म्हणून 2018-19 मध्ये अपडेशन म्हणून जिनिंग प्रेसिंग युनिट टाकायचं ठरलं. डॉक्युमेंटेशन बऱ्याच अडचणी करत आम्ही सामोरे गेलो आणि 21 मध्ये जिजाऊ बँकेने फायनान्सला हो दिला. फायनान्स झाल्यानंतर जवळपास 21 ते 22 मध्ये हा प्रोजेक्ट उभा झाला. फायनान्सचा खूप मोठा विषय होता सर. जवळपास 2 ते 3 कोटीचा प्रोजेक्ट होता. एवढं फायनान्स शक्य होत नाही. ग्रामीण भागात एक शेतकरी कुटुंबामध्ये एवढं तरतूद होणे अशक्य आहे. आणि जिजाऊ बँकेने ज्या पद्धतीनं फाईल क्लिअर केली, फायनान्स केलं, त्याचमुळे आज सर्व झालेलं आहे. जिजाऊ माँसाहेबांच्या नावाने आज बँकेचे नाव आहे. त्यामुळे अर्थातच महिलांसाठी सुद्धा महत्त्वाच्या योजना बँकेमध्ये कार्यान्वित आहेत. कर्जाच्या विशेष योजना महिलांसाठी आपण आणलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये सावित्रीबाई फुले महिला योजना 5 लाखापर्यंत कर्जाला 8.5% व्याज. त्यानंतर ताराराणी महिला कर्ज योजना 5 लाख ते 25 लाखापर्यंत 8.75% व्याजदर आहे. आणि त्यानंतर जिजाऊ महिला कर्ज योजना 25 लाखाच्या वरच्या जे कर्ज योजना आहेत त्याला आपण 9% व्याजदराने कर्ज देतो. आज बँक अद्ययावत व डिजिटल कार्यप्रणालीने युक्त आहे. बँकेचे ट्रान्झॅक्शन हे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने होते. बँकेची स्वतःची ATM सेवासुद्धा उपलब्ध आहे. बँकेचे काही खास वैशिष्ट्य: 351 कोटींच्या ठेवी, 242 कोटींचे कर्ज वाटप, 12% लाभांश, भाग भांडवल पर्याप्तता 19.6%, राजश्री शाहू स्मृती योजनेत 10 वर्षात दाम दुप्पट, नियमित कर्ज फेड करणाऱ्या ग्राहकांना दरवर्षी 1% सूट, शेती विकास, गृहकर्ज, सुवर्ण कर्ज, वाहन कर्ज किफायती दरात उपलब्ध, महिलांसाठी आर्थिक आकर्षक योजना, सावित्रीबाई फुले महिला कर्ज योजना, ताराराणी महिला कर्ज योजना, जिजाऊ महिला कर्ज योजना या महत्त्वपूर्ण योजना बँकेच्या आहेत. याशिवाय एक महत्त्वपूर्ण बँकेचे वैशिष्ट्य म्हणजे जिजाऊ बँकेमध्ये आत्तापर्यंत निवडणूक झालेली नाही. ही सगळ्यात जमेची बाजू आहे सहकारामध्ये, की काही लोकांनी फॉर्म जरी भरले तरी आम्ही एकत्र बसतो आणि ज्याची जास्त इच्छा असेल त्याला मग म्हणतो आम्ही ठीक आहे, यावेळेस काही लोक थांबतील, काही लोक पुढे जातील. अशा प्रकारे प्रत्येक संचालक मंडळामध्ये नवीन लोक आली आहेत. आज वर्ष 2000 मध्ये स्थापन झालेली जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँक स्वाभिमानाने भरभक्कम उभी आहे. ती माजी आणि विद्यमान संचालक मंडळाच्या दूरदृष्टीने, येथील संपूर्ण शाखेच्या पदाधिकारी आणि कर्मचारी वृंदांमुळे आणि अर्थातच बँकेवर विश्वास दाखविणाऱ्या आणि कायम विश्वास देणाऱ्या आपुलकीच्या ग्राहकांमुळे. जिजाऊ बँक ही सर्वांसाठी बँक आहे. जिजाऊ बँक ही सर्व लोकांच्या प्रगतीसाठी बँक आहे. त्यांची आर्थिक प्रगती कशी घडेल याचा सातत्याने बँक विचार करते. आज जिजाऊ बँक जणू समाजातील प्रत्येक घटकाला सांगत आहे, विनाझिजक आर्थिक साक्षर होऊया आणि समाजातील प्रत्येक घटकांसह राष्ट्र घडवूया. जय जिजाऊ, जय शिवराय.